नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 आणि 27साठी 14 पिकांचे हमीभाव हे शासनाने आता जाहीर केलेले आहेत. तर यामध्ये कोणकोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार आहे आणि त्याच गेल्या वर्षीपेक्षा त्यामध्ये किती रुपयांनी वाढ केलेली आहे. तरी पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला पाहू शकता भात, सर्वसाधारण भात आणि भात ग्रेड 1A. तर याचा हमीभाव आहे 2,441 रुपये आणि 2,461. तर या दोन्हीला सुद्धा 72 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यानंतर आहे ज्वारी हायब्रिड. तर 4,023 रुपये हमीभाव हा जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये 324 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे ज्वारी माळदांडी. यामध्ये 4,073 रुपये हा हमीभाव आहे आणि याच्यात पण 324 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे बाजरी. बाजरीचा भाव आहे 2,900 रुपये. तर याच्यात वाढ करण्यात आली आहे 125 रुपये एवढी. त्यानंतर आहे नाचणी. नाचणी आहे 5,205 रुपये हा हमीभाव राहणार आहे आणि याच्यामध्ये 319 रुपयाची वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर आहे मका. मकाला हमीभाव आहे 2,410 रुपये. तर याच्यात वाढ करण्यात आलेली आहे फक्त 2 रुपयांची. त्याच्यानंतर आहे तूर. तुरीला आहे 8,450 रुपये. तर याच्यात वाढ करण्यात आली आहे 450 रुपयांची. त्याच्यानंतर आहे मूग. मुगासाठी हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे 8,780 रुपये आणि याच्यामध्ये यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे फक्त 12 रुपये. त्याच्यानंतर आहे उडीद. उडीद 8,200 रुपये हमीभाव आहे. त्याच्यात 400 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे शेंगदाणे भुईमूग. तर याच्यामध्ये 7,517 रुपये हा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. तर याच्यात गेल्या वर्षीपेक्षा 254 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर येतं सूर्यफूल. सूर्यफूलमध्ये 8,343 रुपये हमीभाव आहे. याच्यात 622 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे सोयाबीन, जे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पीक घेतलं जातं. तर याचा हमीभाव राहणार आहे 5,708 रुपये. तर याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे 380 रुपये. तर एवढा हा हमीभाव 2026 आणि 27साठी राहणार आहे. त्याच्यानंतर आहे तीळ. तिळाला आहे 10,346 रुपये. याच्यात 500 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कापूस, मध्यम धागा आणि लांब धागा असे 2 पण प्रकार आहेत याच्यात. तर कापसाचा हमीभाव आहे 8,267 आणि लांब धाग्याचा 8,667. याच्यात दोन्हीत पण 557 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. तर यावर्षी अशा पद्धतीने हे हमीभाव सरकारने जाहीर केलेले आहेत. तरी अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती. आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. दरवर्षी हमीभाव जाहीर होतो आणि दरवर्षी हाच प्रश्न येतो, शेतकऱ्याला प्रत्यक्षात हा भाव मिळतो का? सरकारी खरेदी केंद्रे वेळेत सुरू होतात का? नोंदणी प्रक्रिया सोपी आहे का? या सगळ्या गोष्टी जेव्हा नीट जुळतात तेव्हाच हमीभाव हा फक्त कागदावरचा आकडा न राहता शेतकऱ्यांच्या हातात पैसे येण्याचे साधन बनते. यंदाचे हमीभाव जाहीर झाले आहेत, वाढही झाली आहे. आता नजर असेल ती खरेदी प्रक्रियेवर. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी वेळेत करावी. खरेदी केंद्राची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाकडून घ्यावी आणि हमीभावाचा लाभ घ्यायला सज्ज राहावे. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.